महत्वाची मॅच इथे बघायला मिळेल. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी विपक्ष साई स्पोर्ट्स रावली. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघ घरच्या मैदानावरती खेळताना होम क्राऊड आणि होम ग्राउंड. आम्ही संघनायक कल्पेशला विचारलं होतं थोडंसं प्रेशर आहे का, ते म्हटलं नक्कीच घरच्या मैदानावरती खेळताना थोडंसं प्रेशर असतं आणि जेव्हा प्रेशर हँडल करायला तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही एक चांगले मॅच्युअर खेळाडू बनता. त्यासाठी प्रेशर भरपूर महत्वाचा है. होम ग्राउंड के ऊपर इस समय अमोल 11 बाप्पा मोरिया दो हाथ करते हुए नजर आएगी. टॉस जीतने के बाद में कहा कि जरूर हम फील्डिंग करेंगे और आमंत्रित किया साई स्पोर्ट्स रावली को पहले बल्लेबाजी के लिए. ओपनिंग पेयर बीच मैदान में आ चुके हैं प्रणय और करण. तो बेहतरीन बल्लेबाज है लेकिन उनके सामने उतने ही बेहतरीन गेंदबाज सचिन गेंदबाजी का स्टार्ट करेंगे. फ्रंटलाइन गेंदबाज है, जिम्मेदारी है कंधों के ऊपर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहली गेंद अच्छी स्टार्ट, थोड़ा सा ऑप्शन के बाहर रखा, कंधों का इस्तेमाल किया और बेहतरीन गेंद के साथ में यहां पर फिनिश करते हुए मिस्टर सचिन. थोड़ी सी ब्लॉक होल में गेंद डाली गई थी, फॉपिन क्रीज में गेंद गिरी थी, मौका नहीं था बल्लेबाज प्रणय के पास जवाब देने का इस गेंद के ऊपर और विंदी गेंद के साथ में स्टार्ट करते हुए मिस्टर सचिन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, लगातार ऑप्शन के बाहर गेंदबाजी रख रहे हैं. ये परिपक्वता है. गेंदबाजों में बहुत सारा फर्क नजर आता है. कुछ गेंदबाज डंडिया उड़ाने का प्रयास करते हैं, गेंद सीमा रेखा के बाहर जाती है, तो कुछ गेंदबाज बल्लेबाज को रीड कर कर थोड़ी सी बाहर गेंद रखते हैं और यही देखने को मिला है सचिन के द्वारा. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. इस बार पुल किया है, गेंद जाएगी दीपेश के हाथों में, कल्पेश के हाथों में और वहां पर पहला विकेट गिरता हुआ मिस्टर प्रणय बैक टू द पवेलियन. गोल्डन डक के ऊपर आउट होते हुए आउट गॉन. सन्यूमान महेश बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं. महेश एक हार्ड हिटर के रूप में एक अच्छा योगदान देना होगा क्योंकि 3 गेंदें हो चुकी है और आपको मैदान में भेजा गया है. साई स्पोर्ट्स रावली की जब भी चर्चाएं करते हैं महेंद्र भोईर का नाम सबसे आगे आता है और बेहतरीन टीम बनाते हैं. अपने युवा खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म देने का जरिया ढूंढते और इस लखपति टूर्नामेंट में बाप्पा मोरिया विठ्ठलवाड़ी के साथ में 2 हाथ करते हुए नजर आ रही इस समय टीम साई स्पोर्ट्स रावली. इस बीच अगली गेंद सचिन दूर वाली छोर से गेंदबाजी के लिए. बहुत ही बढ़िया गेंद, जवाब हल्के से दिया है, थोड़ा सा डीप में गए, सॉफ्ट हैंड से गेंद को खेलते हुए बैकवर्ड टच स्क्वायर लेग में सिंगल का इजाफा. स्कोर कार्ड यहां पर स्टार्ट हो चुका है. अब 9 सेकंड के जो बल्लेबाज थे मिस्टर करण अब आएंगे स्ट्राइक पर. 4 गेंदें उन्होंने देखे. कहते हैं कि 9 सेकंड का जो बल्लेबाज होता है स्ट्राइक इन के बल्लेबाज का आईना होता है. आपने क्या देखा है जरा व्हॉलंटियर मैदानाच्या आतमध्ये मॅच थोडीशी थांबवा, थोडंसं लक्ष द्या आमचे मेंबर्स. पशुधन आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये आले. अच्छी गेंदबाजी जरूर देखने को मिली है लेकिन सामने करण है. करण में करण बल्लेबाजी करनी होगी. अब तक लेंथ लाइन को बेहतर तरह से दिखाते हुए मिस्टर सचिन. 4 गेंदे हो चुके में 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. इसके बाद में टॉस उड़ाए लॉर्ड्स डाले जाएंगे. विनिंग टीम के कप्तान से हम निवेदन करना चाहेंगे कि आपका
आपके कैप्टन को आपको भेजना है कमेंट्री स्टूडियो में, विनिंग टीम के कप्तान। अच्छी गेंद थी यहां पर, बहुत ही बढ़िया तरह से इनफील्ड के ऊपर से गेंद को खेलते हुए, गेंद जाती हुई इस समय कवर पॉइंट रीजन में, सीमा रेखा के बाहर करण के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन 4 रन। जय महाराष्ट्र चिखलपाड़ा, त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन, जय हनुमान मायकोप अँड ओमकार बॉईज एडवण। चारही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाते, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकतोय संघनायक या। स्कोर कार्ड के ऊपर 5 रन, करण एक अच्छी साथ देने का प्रयास करे सचिन के खिलाफ और अच्छी शॉट सिलेक्शन देखने को मिली। गैप में खेला गया गेंद कवर पॉइंट रीजन से सीमा रेखा के बाहर। अच्छी गेंदबाजी, ब्रश किया था गेंद को, लेकिन यहां पर सिंगल से ही संतुष्ट होना पड़ेगा। और की हुई है समाप्ति बिना कोई नुकसान से 6 रन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर 6 रन स्कोर कार्ड पर। एक अच्छी ओवर की समाप्ति हुई है करण सचिन के द्वारा। अमोल 11 बाप्पा मोरिया टीम के कप्तान ने, उनके पूरी अंटायर टीम ने एक मौका दिया था सचिन को कि पहले ओवर में आपको आना है, आपकी कंसिस्टेंसी, आपकी लेंथ लाइन सभी दिखानी है। और यहां पर जिस तरह से उन्होंने इस पहले ओवर को हैंडल किया है, अद्भुत। थोड़ा सा टीम मीटिंग कम करें। दरम्यान सन्माननीय सचिनजी पाटील साहेब, विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करणारा एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा। त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी टेम्पोची मदत मिळते आहे। सर्वांच्या मदतीला धावून येणारा एक नाव म्हणजेच आमचे सचिन पाटील सर, त्यांचं इथे आम्ही मुख्य मंचावरती हार्दिक स्वागत करतोय। विनंती असेल आपण यायचं आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज पाटील दाखल झालाय, एक अप्रतिम ऑलराउंडर म्हणून ज्याची ख्याती आहे, ओपन मॅच असतं ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे, असा गोलंदाज। यावेळेला मात्र मिस टाइम शॉट, लॉफ्ट करण्याचा चेंडूला प्रयत्न आणि मिस। ओ माय गॉड, यावेळेला मात्र खराब थ्रो, कव्हर नाही आहे। कल्पेश मात्र वेगाने येत आहेत, जिथे विकेट होता तिथे 2 धावा मिळत आहेत। फलंदाजाला मिळालेली लाईफ येणाऱ्या काळामध्ये किती घातक होईल हाही एक प्रश्न चिन्ह आहे। धावसंख्या पोहोचली ती, कुंदन यांच्या हातून झेल सुटलेला आहे, थोडेसे नाराज आहेत, परंतु ते तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि आता वर्तमान स्थितीला तुम्हाला सामोरे जावं लागेल। गरज आहे, ऍक्सेप्ट युअर पास्ट विदाउट रिग्रेट, हँडल युअर प्रेझेंट्स विथ कॉन्फिडन्स अँड फेस युअर फ्युचर विदाउट फिअर। त्याच पद्धतीने तुम्हाला समोर जावं लागेल। पुढचा चेंडू, धावा स्कोर कार्ड वरती 8। मिळणाऱ्या जीवनदानाला कसं सामोरे जातील फलंदाज करण। पुढचा चेंडू करणसाठी, राईट मोर द विकेट मनोज पाटील। आणि इथे मनोज पाटील खूप चांगला चेंडू हाताळताना ऑफ ड्राईव्हच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले। 9 धावा अनस्कोर बघायला मिळतात। मनोज पाटील ह्या नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकत आहात, कारण त्याने केलेलं इम्प्रूव्ह, त्याने आत्मसात केलेलं क्रिकेट, ओपन मॅचेस टुर्नामेंट खेळल्यानंतर तुम्हाला मिळालेला अनुभव टेनिस क्रिकेटचा हा खऱ्या अर्थानं तुम्हाला परिपक्व करत असतं। आणि आज मनोज पाटील एक परिपक्व खेळाडू म्हणून उदयास येताना दिसत आहेत। गतीला परिवर्तन केलंय, इथे मात्र इनपिचच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करताना चेंडू कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल झालाय। वन्स बाउंड 2 बाउन्स फील्ड केलं जाईल। सचिन, सुंदर फिल्डिंग, धावसंख्या पुढे जाईल ती 11 धावा, चांगली गोलंदाजी। समोर आहे आता फलंदाज आपण बघतोय मिस्टर महेश, ताकदवर बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे, खडेखडे सिक्सर मारण्याची क्षमता या फलंदाजाकडे। जबरदस्त पॅड आणि बॅट मध्ये चेंडू होता, मजबूर केलं गेलं की ऑन ड्राईव्ह आपण खेळावा आणि बॅकलिपने, छोट्या बॅकलिपने तो खेळावा लागलाय। धावसंख्या 12 वरती पोहोचते। तुम्ही फलंदाजांना किती संधी देताय, तुमच्या हातून चेंडू सुटल्यानंतर हे भरपूर महत्त्वाचं असतं। आणि ती जेव्हा तुम्ही चांगली मोठी संधी देता तेव्हा तो चेंडू चौकार आणि षटकारामध्ये कन्वर्ट होत असतो।
इथे मात्र मनोज पाटील चक्रून ठेवतायत कर्ण आणि महेशन. ही चेंज ऑफ द पेस. करण इथे जातील, माघारी परततायत, थोडेसे नाराज आहेत, परंतु मनोज मात्र आपल्या नावावरती एक विकेट नोंदवताना दिसत आहेत. करण आउट, गॉन. दरम्यान रोहनजी गावड साहेबांचं शुभ आगमन झालंय. आम्ही समीर चिकिणी सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व रोहनजी गावड यांचा शुभ सन्मान आपण समीर चिकिणी सरांच्या माध्यमातून करतोय. मायेचं पुष्पगुच्छ, अतिथी देव भव ही संस्कृती, आपले संस्कार आणि सर्वांचा आदरातिथ्य ही मात्र अमोल इलेव्हन बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाची संस्कृती आपण या ठिकाणी जोपासतोय. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जगदीश मोरकेले या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू. हल्लीचा हंगाम गाजवत आहेत आणि भरपूर अपेक्षा आहेत. तुम्ही जेव्हा अपेक्षा पूर्ती करतायत, तुमचं योगदान तुम्ही देतायत, सातत्याने मोठ्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमचा खेळ उंचावत नेतात, तेव्हा तुमच्याकडनं अपेक्षा भरपूर वाढतायत आणि ते गरज आहे साई स्पोर्ट्स सरावली संघाला की मोरकेल नावाचं जे आक्रमक फलंदाज आहेत त्यांनी ते आपला चांगला खेळ खेळावा. 1 to go. शेवटचा चेंडू आणि आल्या आल्या मात्र मनोज पाटील चागेन षटकार मारत आपले इरादे क्लिअर करतायत. धावसंख्या बघायला मिळते ती 18 वरती 18 धावा. मनोज पाटील चेंज ऑफ द पेस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये होते. थोडासा ओव्हरपेच चेंडू आणि त्याला मात्र पॅनलाइज करतायत, पनिशमेंट करतायत आणि चेंडूला पाठवतायत उंच डोंगरावर. हा क्लास आहे मोरकेल यांचा. 18 धावा झालेले आहेत, 2 षटकं संपलेली आहेत. मॅच हा दुहेरी वळणावरती इथून उभा आहे, कारण 18 धावा 12 चेंडूमध्ये जास्त नाही आहेत, परंतु ह्या जास्त धावा कशा होतील यासाठी त्यांचा एक आक्रमक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जगदीश, बघूया न्यूमान कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर. मला वाटते वैभवला इंट्रोड्यूस करतायत. आपल्या नावाप्रमाणे वैभवशाली षटक हाताळता येईल का? 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. घरच्या मैदानाचा असलेला आपला अनुभव, घरच्या मैदानावरती मॅच मध्ये असलेलं थोडंसं टेन्शन आणि आपल्याच नियोजनामध्ये, आपल्याच आयोजनामध्ये आपला दाखवलेला क्लास यांचं खूप चांगला संगम तुम्हाला साधता येईल का? आक्रमकता आणि संयम जरी फलंदाजाकडे असला तरी लेंथ लाईन एक्युरेसी आणि वैविध्यपूर्ण चेंडू हाताळण्याची कला तुम्हाला एक चांगल्या गोलंदाजाच्या यादीमध्ये तुमचं नाव घेऊन जातं. आणि वैभव या नावाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाईल का? बघूया. मैदानाच्या आतमध्ये जास्त टाइम स्पेंड करू नका, आपण वळूया वैभवच्या गोलंदाजीकडे. वैभव ऑन गोलिंग मार्क. इथे मात्र चेंडूला एक्झिक्यूट करताय डाऊन द ग्राउंड. हळुवारपणे चेंडूला फील्ड केलं जाईल. 19 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते. ढगाळ वातावरण आहे, थोडंसं टेन्शन देणारं हे असं वातावरण जरी असलं तरी ज्या संघाची मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू असते त्यांना मॅचचं टेन्शन जास्त असतं आणि ही खऱ्या अर्थाने वास्तव आहे. बघूया. वैभव, ओ माय गॉड, खराब चेंडू, बीमर चेंडू हाताळला गेलाय. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाताना 5 ने धावसंख्या फ्लाय होईल आणि पोहोचते ती तब्बल 24 वरती. 24 धावा स्कोर कार्डवर. वैभव जगदीश सारख्या फलंदाजाला संधी देत आहेत आणि त्या संधीचं सोनं करताना जगदीश आपल्याला बघायला मिळतो. 24 धावा ऑन स्कोर कार्ड. वैभव येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटचं लायसन्स, मुक्त संचार करण्याची संधी. पंच सांगतायत फ्री हिट आहे. फलंदाजाकडे कुठलंही प्रेशर नाही आहे, गोलंदाजाकडे प्रेशर आहे. फ्री हिटच्या चेंडूला कुठल्या पद्धतीने हाताळतायत, काय असेल यावेळेला वैभव यांची स्ट्रॅटेजी.
अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपाने आणखीन एक धाव येते. धावसंख्या पोहोचते ती 25. 25 धावा ऑन स्कोर कार्ड. वैभवला मात्र आपली सातत्य दाखवावं लागेल. आपल्या गोलंदाजाची धार, आपली एक्युरेसी, आपली लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. परंतु जगदीश थांबणार नाही आहे. लीला या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न आणि चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा आलाय. बिग 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 षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होताना आणि पोहोचलं 31. टायमिंग जर तुम्ही कराल, षटकार हा सहजरित्या जातोय, आपण बघू शकाल. आणि जगदीश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, साई स्पोर्ट्स सरावली संघाच्या दिशेने मात्र आनंदाचे क्षण देण्याचं काम करताना जगदीश. ही वेळेला चांगला चेंडू आहे. पॅड आणि बॅट मध्ये होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मध्ये तिथे खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम आणि इथे 2 धावा परिपूर्ण. थोडस जज करता आलं नाही, अन्यथा महेशला रनआउटच्या रूपाने आउट होता आलं असतं. परंतु जर तर आहे, धावसंख्या पोहोचेल ती 33 वरती. थोडस टेन्शनचा माहोल. 33 धावा. चेंडू झालेले आहेत ते 3 आणि 33 धावा. इथून हाच जर मोमेंटम राहिला, हाच जर रिदम राहिला, तर साई स्पोर्ट्स सरावली संघ एका चांगल्या धावसंख्येने पुढे जाताना दिसेल. हो, यावेळेला चांगला चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. टाळ्यांचा गजर तिथे अमोल 11 बाप्पा मोर्याच्या फिल्डिंग क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतोय. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती, तिथेच तुमच्या खेळाची, तुमच्या गोलंदाजाची महती कळती. आणि एक चांगला चेंडू आहे, त्याची गरज आहे. आणि त्या गरजेसाठी मात्र वैभव सांगतोय की एक मोठा फलंदाज आहे आणि त्याच्यासमोर मी त्याच दर्जाची गोलंदाजी करेन. ही वेळेला बॅक टू बॅक डॉट बॉल. क्या कहने वैभव आपके गेंदबाजी के. जबरदस्त गेंदबाजी. जेव्हा तुमचा एक चेंडू डॉट जातो ना, त्यावेळेला तुमचे जे कॉन्फिडन्स लेवल आहे ती चांगली वाढते. आणि इथे आपण बघतोय दुसरा आलाय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. ही कन्सिस्टन्सीची पॉवर आहे आणि ही तुमची आत्मविश्वासाची प्रचिती आहे. गुड बॉलिंग. पुढचा चेंडू समोर आहे जगदीश. या वेळेला चांगला चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतायत करण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 30. आकाश आहे तिथे. 34 धावा. षटकाची झाले समाप्ती. स्टार्ट थोडासा खराब झाला, परंतु जबरदस्त कमबॅकिंग केलंय शॉर्ट टाइम मध्ये. हे महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा अर्ली कमबॅकिंग करतात तेव्हा ते संघासाठी आणि स्वतःसाठी खूप चांगलं असतं. असं न्यूमान अब आए हैं गेंदबाजी के लिए मनोज पाटिल. स्कोर कार्ड की तरफ अगर नजर घुमाई जाए तो 34 यानी कि 11.33 के औसत से स्कोर कार्ड इस समय बन चुका है. 12 गेंदे अभी भी आनी शेष है. और जगदीश मॉर्केल जैसा एक लाजवाब बल्लेबाज सामने है. एक तरफ गेंदबाज भी बेहतरीन है, बल्लेबाज भी बेहतर है. तो ये जो मैच है, जो कश्मकश है, वो टॉप क्लास नजर आएगी. इस बार वाइड से स्टार्ट किया मनोज ने. और देखना यहां पर रेफर करते हुए थर्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ. वॉर रूम में इस समय गेंद गई है. क्या ये वाइट है या फिर नहीं. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉर्ड्स टाकणार आहोत आपण. विनिंग संघाचे संगणक जय महाराष्ट्र चिखलपाडा, त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन, जय हनुमान मायकोप, ओमकार बॉयज एडबर्न. आणि सुरू असलेला मॅच आपण विनिंग टीम असं नमूद करणार आहोत. आणि व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले 35. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते मनोज, लेकिन उनके सामने उतने ही ताकतवर बल्लेबाज है. तो जब अच्छे गेंदबाज और अच्छे बल्लेबाज आमने सामने हो तो वो लड़ाई भी यादगार बन जाती है. 35 आणि अमोल 11 बाप्पा मोरिया. रिव्ह्यू आपला संपलेला याची नोंद घ्या. इसपी चकली गेंद तैयार.
मनोज पाटिल रट्टा मोड़ विकेट, गेंदबाजी करने के लिए तैयार। अच्छी गेंदबाजी, तेज तर्रार गेंद, इस समय डॉट बॉल। यहां पे हर एक गेंद के बाद में जो लड़ाई है और ज्यादा तीखी बनती जाएगी, क्योंकि ताकतवर खिलाड़ी हैं, एक दूसरे को काफी अच्छी तरह से जानते, बहुत सालों से एक दूसरे के सामने क्रिकेट खेली है। इस बीच अगली गेंद एक बार फिर मनोज, इस बार थोड़ा सा आगे खिलाने का प्रयास था, दिशाहीन गेंदबाजी, डाउन द लेग स्टंप, अंपायर सिग्नल, वाइड बॉल। स्कोर में इजाफा, अतिरिक्त रनों के सारे स्कोर 36 के ऊपर पहुंचता हुआ, 36 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट। मनोज पाटिल अपने दूसरे स्पेल की अगली गेंद लेके तैयार होते हुए, सामने जगदीश मौर्य के नाम से जिनको जाना जाता है। इस बार बहुत ही बढ़िया वेरिएशन, चेंज ऑफ द पेज जिसे कहते हैं, क्या बेहतरीन वेरिएशन कर रहे हैं, गेंद को थोड़ा सा कट भी कर रहे हैं, थोड़ा सा फ्लाइट भी दे रहे हैं और थोड़ी सी चिंता भी बढ़ा रहे हैं। ये गेंदबाजी की धार है मिस्टर मनोज पाटिल की। और सामने मॉर्केल थोड़ी सी दो गेंदें खेलते समय गेंद को अच्छी तरह से रीड नहीं कर पाए। उसकी वजह ये कि जो चेंज ऑफ द पेस देखने को मिल रहा है, गति को थोड़ा सा परिवर्तन भी कर रहे हैं, थोड़ा सा दूर भी रख रहे हैं। गुड बॉलिंग। इस बार भी बढ़िया गेंद पैड और बैट के ऊपर खिलाई गई थी, गेंद जाती हुई मिड विकेट रीजन में, वहां पर थोड़ी सी फंबल और 2 रन कंप्लीट होंगे। इन 2 रनों के सारे स्कोर में इजाफा, पर स्कोर पहुंचता हुआ 38 रन ऑन स्कोर कार्ड। आपकी सोच को, आपकी स्वभाव को शांत रखना होगा, तभी आप जीवन में आगे बढ़ते हो। इस बीच अगली गेंद, और इस बार शॉर्ट बॉल और जड़ दिया है, बैकवर्ड टॉस केरल के ऊपर से सिक्सर। 6 रनों के सारे स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 444। कहते लाखों की गाड़ी, बाइक आपकी सिर्फ एक चाबी और ब्रेक के ऊपर निर्भर रहती है। आपका करोड़ों का घर एक ताले और चाबी के ऊपर निर्भर रहता है, और आपकी अरबों की शरीर की जो संपत्ति है वो सिर्फ आपकी सोच और स्वभाव के ऊपर निर्भर रहती है। तो आवश्यकता है कंट्रोल जीवन में महत्वपूर्ण। फिलहाल 44 रन ऑन स्कोर कार्ड। इस बीच अगली गेंद, यहां पे स्वीट टाइमिंग, गेंद को जड़ दिया सिक्सर। 6 रनों के सारे 50 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। अभी भी इस ओवर की आखिरी गेंद आनी शेष है। 50 रन की बात करेंगे तो लगभग 12.50 के औसत से रन बन रहे हैं। आखिरी गेंद भी आनी शेष है। थोड़ी सी चिंता है अब अमूल 11 बाप्पा मौर्य के जो समर्थक है उनकी तरफ बढ़ती हुई, क्योंकि उनके जो प्रमुख गेंदबाज हैं उनके ऊपर रन आ रहे हैं। इस बार मिस टाइम, ओ कॉलिंग में थोड़ी सी गड़बड़ी, सिंगल के सहारे स्कोर आगे सरकता हुआ 50 अप 51। जर्मन संघाचे संगणक आपण लॉट्स टाकतो या ठिकाणी। तर यायचं आहे ओमकार बॉयज एडवन आहेत, चिखलपाडा संघ आहे, त्रिशी कैलेवर मंगलमूर्ती संघाचे संगणक आहेत। जर्मन मायकोप आपण या षटकानंतर लॉट्स टाकतोय। स्कोर कार्ड वरती 51 धावा आहेत। तर विनंती असेल जयमान मायकोप संघ, आपण सुद्धा चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स बघण्यासाठी या षटकानंतर आपण टाकणार आहोत लॉट्स। 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। जगदीश मॉर्केलच्या बॅटमधनं धावा आलेले आहेत तब्बल 13 चेंडू आणि मॅच स्टार्ट करायचे प्लीज। पंचांचा कॉल आपण बघताय, टाइम भरपूर महत्वाचा आहे। वेळ ही कोणासाठी थांबत नाही आणि वेळेचा सदुपयोग होणं गरजेचं आहे। त्यासाठी एक विनंती असेल अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाच्या संघनायकांना की आपण त्वरित फील्ड अरेंज करा।
51 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळत आहेत. अंतिम षटक आणि प्राचारण केलंय. साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक. मॅच कुठल्या दिशेने वाटचाल करते स्पष्ट चित्र निर्माण करणारा षटक आपण बघतायत. रोहितला प्राचारण केले स्लॉग ओव्हर मध्ये, जिम्मेदारी दिले जावगुऱ्या गोलंदाजाकडे. साहिल पहिला चेंडू, मिस टाइम शॉट, यस नो. ओ माय गॉड, झेल इथे सुटला गेलाय. कॅचेस विन मॅचेस आपण अनेक वर्ष ऐकतो आहे आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. मोठी संधी, डेंजरस मॅन. 13 चेंडू मध्ये 34 धावा बनवणाऱ्या फलंदाजांना जर तुम्ही एक लाईव्ह देत असाल तर येणारा काळ हा तुमच्यासाठी कठीण आहे, नो डाऊट. बघूया साहिल मात्र कमबॅकिंग करतील का. चांगला चेंडू फिरवला गेला, फिंगर रोल करतायत. गुड बॉल, चांगली गोलंदाजी आहे. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. गरज आहे ते बाप्पा मोरिया संघाला अशा चेंडूची. आणि 2 चेंडू लिलया हँडल करताना साहिल मात्र सांगतोय तुम्ही जिम्मेदारी योग्य हातात दिलाय. पुढचा चेंडू, पुनश्च गोलंदाजीसाठी तयार होत आहेत साहिल. समोर आहे जगदीश आणि इथे शॉर्ट बॉल, भरपूर शॉर्ट बॉल येतोय. षटकार जबरदस्त हुक केला जातोय आणि सरळ लॉंग लेग रिझन मधनं आलाय. 57 धावा ऑन स्कोर कार्ड. भरपूर शॉर्ट बॉल, संधी होती, डीप मध्ये थोडेसे गेले आणि काय लिहिलं या चेंडूला, एक्झिक्यूट केलंय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर जगदीश मोरकेल. पुढचा चेंडू, इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेत आहेत, दुसऱ्या धावेसाठी वेगाने जातील का. आणि इथे मात्र रन आउटची विकेट. महेश येत आहेत बाद होऊन. धावसंख्या पोहोचली ती 58. 58 ऑन स्कोर कार्ड. न्यू मॅन. बघूया पुढचा चेंडू. ओहो, जबरदस्त शॉट सिलेक्शन. पूर्ण शरीराचा बॅलन्स गुडघ्यावरती आणि लक्ष चेंडूवरती. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. येत आहेत 6 धावा आणि धावसंख्या पोहोचली ती 64. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू येणे शेष आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 17 धावा. आणि याही वेळेला भरपूर शॉर्ट बॉल. 53 धावा. बॅट उंच करायचे मिस्टर जगदीश मोरकेल यांची सुद्धा या ठिकाणी 50 होते. गुड बॅटिंग जगदीश, जबरदस्त बॅटिंग. आणि टार्गेट सेट केले गेले इथे 71चं 71 धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी टाकतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ, लॉट्स टाकले जात आहेत. पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती बाय असेल. एक चिठ्ठी पहिल्या विजेता संघ आणखीन एक चिठ्ठी उचलली जाईल, त्याही संघाला बाय असेल याची आपण नोंद घ्या. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. याच्यानंतर आणखीन एका संघाला बाय असेल. आणि बघूया रोहनजी गावड सर कुठले
ओमकार बॉईजची चिठ्ठी उचलतायत, म्हणजे इथे मॅच आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरची पहिली मॅच जय हनुमान मायकोफ आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा यांच्यातला बॅटल, आणि त्यांच्यातला जिंकणारा संघ हा ओमकार बॉईज सोबत दोन हात करणारा याची नोंद घ्या. आणि विजेता संघ जो असेल तो मात्र मंगलमूर्ती विराथन संघासोबत 2 हात करेल. चित्र क्लिअर आहे. तर टार्गेट इथे सेट केले गेले ते 71 धावांचं. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया पुनश्च एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. चला, जय महाराष्ट्र आणि जय हनुमान मायकोप टॉस साठी या. आपण 5 षटकांची मॅच खेळवणार आहोत. तर टॉसच्या दृष्टीने दोन्ही संघाचे संघ नाही की आपण चला टॉस अनिलजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ नाही की या लवकर नवनाथ आणि संजय गावड जय हनुमान मायकोप संघाच्या संघ नायकाला पाठवायचं आहे. चला टॉस साठी या. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळेल जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि जय हनुमान मायकोफ या 2 संघांमधला बॅटल रंगणार आहे. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस प्लीज. जय हनुमान मायकोप संघाचे संघ नायक टॉस साठी यायचंय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहू शकतायत. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी टीमचे 2 धुरंधर खेळाडू. एका साईडला मनोज पाटील मन्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सफाळे गावाचं विठ्ठलवाडी गावाचं नाव, सफाळे एरियातलं नाव ते पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परवाच्या दिवसामध्ये आपण पाहिलं बीडघरच्या मैदानात शैलेश 11 शैलेशजी सय्याम जे जव्हारचे पॅकर्स आहेत त्यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला. त्याच संघामध्ये कबीर सिंग ISPL मध्ये ज्याची निवड झाली, गोडदेव चा खेळाडू म्हणून ज्याची ओळख भाईंदर गोडदेव, आणि अंडर 19चा हा खेळाडू एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली गेली होती. आणि त्या संघामध्ये आपण पाहिलं तर मनोज पाटीलने सुद्धा चांगला खेळ बहरला गेला होता बीडगरच्या मैदानात भगवा करंडक मध्ये. वैभव आणि मनोज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जे श्रोते जोडले गेलेत. खास करून स्पेशली दिनेश किनी या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पांजूवरून. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एक चांगले उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि आमचे परम मित्र दिनेश किनी, थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर स्पर्धा आहे असं त्यांचं म्हणणं. हे अगदी खऱ्या पद्धतीने आपण पाहू शकतात. त्यांनी सांगितलं हृदयाच्या अंतकणापासून. पहिलाच बॉल वैभव पाटील मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात पहिल्याच बॉलवर विकेट मिळते जगदीश पाटील अर्थातच मॉर्कलला. विकेट टेकर गोलंदाज मी आहे. बाउन्स मिळाला, त्या बाउन्सवर खेळण्याची पद्धत चांगली होती, परंतु ज्या पद्धतीने यावेळेला मोठा प्रहार करता आला नाही. आणि वैभव पाटील बॅक टू द डगआउट. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. जिमी चायनीज अमोल 11 कॉल आहे आणि याला बाप्पा मोरिया. टॉस जिंकले नवनाथ, काय असेल निर्णय? फील्डिंग. बेस्ट ऑफ लक मनीष भोईर, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला गेलाय आणि इथे मात्र जय महाराष्ट्र चिखलपाडा संघानं फिल्डिंग चूज केले. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. संघाची धावसंख्या 0. पहिल्याच बॉलवर जगदीश पाटील मॉर्कल, कोण विसरेल रॉकी ग्रुप चषक आणि जगदीश पाटील मॉर्कल त्या बाईकवर स्वार झाला होता. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. म्हणजेच एक हकदार आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते या पंचकृषीमध्ये.
अप्रतिम चांगला चेंडू होता. महेंद्र भोईर त्या ठिकाणी थोडेसे दक्ष राहिले नाहीत. लगेच क्विकली फेके करण्याच्या ते प्रयत्नात होते चेंडू येण्याच्या अगोदरच आणि त्यासाठी 1 रन्स यावेळेला ऍड केली जाते. मिसफील्डचा फायदा मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन्स. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या टीमची स्थिती आज मनोज पाटीलवर पूर्णपणे दारोमदार असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ऑन साइडला पुलचा फटका जाळ्यात फसवला. बाउन्स मिळाला होता. काय जाळं आखलं आणि मनोज पाटील स्वतःच्या होम ग्राउंडवर बॅक टू द डगआउटच्या दिशेने निराश हताश हतबल मनाने गॉन. एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना 1 रन्स 2 विकेट. बॉल फेकून झाले 3. काय बॉलिंग केले आतापर्यंत जगदीश पाटील मॉर्कलने. या टीमचा की फॅक्टर बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी स्वीकारले गेले. सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण ऋषीला आपण पाहतायत. आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका साईडला जर आपण पाहिलं तर वैभव बाद झाला, मनोज बाद झाला, आकाश आणि ऋषिकेश. अर्थातच ऋषीला आता दोन्ही फलंदाजांना या वेळेला चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 संघांच्या दरम्यान थोडासा सन्नाटा पसरलाय विठ्ठलवाडी टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. त्याचे पाठीराखे ग्रामस्थ मंडळी थोडेसे निराश असतील, परंतु इथून संघाला स्वतःला आणि डावाला सावरेल का हे 2 फलंदाज सावरतील का याकडे लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला कॅच ड्रॉप होतोय. महेंद्र भोईर चेंडूचा पाठलाग करतायत आणि पाहता पाहता महेंद्र भोईर प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन विसावले गेले आणि इथून चौकार मिळाला नशिबाचा. नशिबाचा चौकार मिळतोय, परंतु नशिबावर सर्व काही अवलंबून नसतं. तुम्हाला मेहनत 99% करावी लागते. 1% असतो तो देवावर सोडावा लागतो. अर्थातच लक फॅक्टर असे मिळून 100% तुम्हाला मैदानात द्यावे लागतात. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेली. 71 धावांचा पाठलाग करताना जरी 2 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा माझ्यामध्ये ती धमक आहे हे दर्शवून द्यावं लागेल, जसं जगदीश पाटीलने यावेळेला जरूर केलंय. मॉर्कलने ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतात. ग्रेट फिल्डिंग. 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. 6 धावा. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं बंधन. 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी. जेव्हा तुम्ही पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करता, पॉवरफुल 20-25 धावा जमवता, त्यावेळेला कुठेतरी एक मनाला मिळालेला समाधान असतं. बाउन्स मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना नॅचरल बाउन्स याला म्हणतात. आपल्या परिपूर्ण हाईटचा फायदा उचलतोय. खांद्याच्या जोरावर शैलीदार गोलंदाजी करत असताना कलात्मक गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. आपल्या बोटांतील जादू त्याने दर्शवली आणि पहिल्या षटकामध्ये अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी टीमला थोडंसं कुठेतरी नामुष्की ओढवले गेले. आता इथून 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 65 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 65 रन. चला साईज फूट सरावली टीम लगेच फिल्डिंग सजून घ्या. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा सामना स्पीडअप करा, कारण सेकंड राऊंड सुद्धा आयोजकांचं म्हणणं आहे की इथे आलेत लाख मोलाची स्पर्धा खेळत आहेत तर डेफिनेटली तुम्हाला 5-5 षटकांचे सामने खेळविले जातील. परंतु आयोजकांचा सुद्धा आदर तिथे करा की जेणेकरून टाइम वेस्ट जाणार नाही. 6 रन. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर आतिश. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. राजू भोईर त्या ठिकाणी थोडीशी चुकतायत. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली संपूर्णतः आपण पाहू शकलाय. दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. प्राइजलेस विकेट जर आपण पाहिली तर मनोज पाटीलची मिळाली. मन्या लवकरात लवकर बाद झाला. मन्या जिथपर्यंत असतो खेळपट्टीवर तिथपर्यंत धावा येताना आपण सातत्याने पाहिलेत, परंतु आज पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली मॉर्कलने. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट. काय फटका खेळलाय MSD कॉपीबॉल स्टाईल मध्ये. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. अशा प्रकारचे स्ट्रोक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते, परंतु स्पेशालिस्ट हेलिकॉप्टर शॉटचा राजा अर्थातच ओमकार देसाई च्या स्टाईल मध्ये खेळलं गेलं. सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावन करता ऋषीच्या बॅट मधून क्लास क्वालिटी षटकार. 12 धावा फलकावर. आतिशवर आतिशबाजी केली जाते या दुसऱ्या बॉलवर.
इथून पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. मॉर्कल पाहतच राहतील. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावां करता बॅक टू बॅक 2 सिक्सर. क्या बात आहे ऋषिकेश. ऋषीची बॅट यावेळेला आता बोलू लागले. खेळपट्टीचा अनुभव आहे, या मैदानाचा अनुभव आहे. किती वाजता कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतात, कधी वाऱ्याचा झोत येतो, कधी मात्र यावेळेला आपण पाहू शकतात आउटफील्ड फास्ट असते. अशा प्रकारचा मैदानाचा अभ्यास आहे. आतिश कमबॅक करेल का? बॅकअप तर मिळालाय संघांकडून, परंतु कमबॅक करण्याची संधी ही स्वतःला निर्माण करावी लागते. संघाची धावसंख्या 18-18. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. हा येतोय नशिबाचा चौकार ऋषीच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 22. काय कणखर बॅटिंग केले. पहिला बॉल वगळता 2 बॉलवर 2 जे अटॅक केले ते कॉन्फिडेंटली पाहायला मिळाले. सेल्फ कॉन्फिडन्स. गुगलवर तुम्ही जातील, तुम्हाला आत्मविश्वास नावाचे भरपूर 4 ओळी मिळतील. आत्मविश्वास नावाचा शब्द मिळेल, परंतु तो स्वतःला आत्मसात करावा लागेल, स्वतःला निर्माण करावा लागेल. तो आत्मविश्वास आता स्वतः निर्माण करत असताना ऋषिकेश ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. ऑफ साइडला फटका तर छान आहे. इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे. फोरआर्म जर आपण पाहिले तर काय स्ट्रॉंग आहेत. जबरदस्त मनगडाचा वापर केला. कॅरेबियन खेळाडूंकडून अशा प्रकारचे तुम्हाला स्ट्रोक सातत्याने पाहायला मिळतात. त्यामध्ये एक खेळाडूचं नाव घेईन कायरन पोलार्ड आणि एका साइडला डॅरेन सॅमी. 7 बॉल मध्ये 27 धावांची आक्रमकतेची खेळी. ऋषी आला, ऋषीने 3 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकला. अजूनपर्यंत कोणालाच कळलं नाही. 28 रन, 71 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर परिपूर्ण आतिशवर आतिशबाजी केली जाते. षटकार चौकारांची. आतिशला कमबॅक करण्याची संधी आहे, नामी संधी आहे या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेटचे चान्सेस होते. राजू भोईरने थोडीशी रिस्क घ्यायला हवी होती या बॉलवर. जर कदाचित हा चेंडू जर आपण पाहिला तर चिपकला असता तर डेफिनेटली एक क्लास अँड क्वालिटी दर्जाचा झेल झाला असता. महेंद्र भोईर आणि राजू भोईर हे नेहमीच आपण इव्हन ब्रदर जोडी सातत्याने पाहायला मिळते. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. 29 धावा झालेत. लक्षात घ्या विजयासाठी अजून सुद्धा 42 रनचं लक्ष असणार आहे. येणारे बॉल आहेत 18. सामना बॅलन्सिंग आहे, नो डाऊट. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा सामना झुकण्याची दाट शक्यता 50-50% चान्सेस आहेत. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजेच आपण पाहतोय क्रिकेट. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला, परंतु त्याचं संगोपन केलं, पालन पोषण केलं ते भारतीयांनी आणि म्हणूनच आज लोकप्रिय हा खेळ झाला तो भारताचा. आज लहान मुलांना जरी तुम्ही विचारतील की आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर ते हॉकी म्हणणार नाही तर क्रिकेट म्हणतील. म्हणजे एवढं क्रिकेट प्युअर क्रिकेट झालंय. पॉवरफुल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल 42 रनची नितांत आवश्यकता आहे. धावा होता. टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात आपण सातत्याने पाहिले. लढलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं सबब आणि कारण देऊन चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असेल ना, तरी सुद्धा जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक ही आपल्याला स्वतःला निर्माण करावी लागते. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हा चेंडू पाहिला, न्याळला, सरळ चेंडू सोडून दिलं आणि या वेळेला चेंडू राजू भोईर यांच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29-29. सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. जगदीश पाटील अर्थातच मॉर्कल सरावली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंग करण्याची स्टाईल अप्रतिम, अगदी खूप सुंदर पद्धतीने. यावेळेला खूप वेगवान चेंडू होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. चांगले एफर्ट स्वतः घेत आहेत. बॅटची कदाचित हलकीशी एज लागली असावी आणि इथून पायावर जाऊन चेंडू आदळला. एकदा ऍड होते. शेखर किनी, मेहुल पाटील, जतीन किनी आमचे तिन्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये यावेळेला जॉईन झालेत आणि ते दर्शवतात की 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 30-41चं टार्गेट सेट केलं गेलंय. अजून सुद्धा आपण पाहू शकता 41 धावा हव्यात. 71 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
सरळ बॅटचा उपयोग करत असताना मनगडाचा प्रॉपरली वापर केला, परंतु तिथे फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला गुरुच्या द्वारे. दुसरा कॅच, यावेळेला दुसरी कॅच आपण पाहू शकाल. दुसरा झेल, फलंदाज बाद कल्पेश पाटील. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सामना बॅलन्सिंग आहे, कधी या बाजूने झुकतो कधी त्या बाजूने झुकतोय. ऋषी जिथपर्यंत बॅटिंग करेल तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का? कल्पेशकडे सुद्धा ते स्ट्रोक आहे, चौबाजूने खेळण्याची क्षमता तो बाळगतो. प्रतिभावंत खेळाडू आहे, कारण या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे सुद्धा खूप काही क्षमता ठासून भरलेली आहे अंगीकृत. संघाची धावसंख्या 30-41चं अजून सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 41 रनची आवश्यकता 15 बॉलमध्ये. अप्रतिम ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर बाय मॉर्कल. मॉर्कलचं पहिलं षटक सफल, यशस्वीरित्या पार पाडलं. 6 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले. महत्त्वपूर्ण विकेट म्हणजे प्राइजलेस विकेट आपण पाहिली मनोज पाटीलची. वैभव पाटीलला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धाडलं होतं सिंगल डबलसाठी, परंतु लवकरात लवकर तो परतला पहिल्याच बॉलवर आणि ऋषीने विठ्ठलवाडी संघाला सावरलंय. अमोल 11 बाप्पा मोरिया. अप्रतिम स्लोवर वन चेंडू, चेंज ऑफ पेस. कल्पेश पाटील स्वतः पिच क्युरेटर आहेत, यांनीच ही खेळपट्टी बनवले गेले त्यांच्या साथीदारांनी आणि इथून या खेळपट्टीचा त्याला अंदाज या बॉलवर आला नाही, या चेंडूवर आला नाही. संघाची धावसंख्या 30. आता येणारे बॉल 13 बॉलमध्ये 40. काय बॉलिंग केले, फक्त एकच धाव खर्च केले जगदीश पाटील मॉर्कलने. लेंथ अँड लाईनचा राजा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गुरु येतोय, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेक करतोय. तत्पूर्वी 2 धावा बॅकअप महेंद्र भोईरचा खूप छान पद्धतीने मिळाला. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. आता येणारे 2 षटकं म्हणजे 12 बॉल आणि 12 बॉल म्हणजे 12 बॉलमध्ये आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ 39 रनचं टार्गेट यावेळेला पाहायला मिळतं. त्रिशिका 11 स्टँड, त्यानंतर कैलासवासी अमोल पाटील स्टँड पाहायला मिळतोय. कुणालजी पाटील आपण पाहू शकतायत हा स्टँड जो कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी टी शर्ट या स्पर्धेला संघांसाठी स्पॉन्सरशिप केले गेलेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने दरवर्षीप्रमाणे काहीतरी नाविन्य करण्याची या स्पर्धेमध्ये इच्छाशक्ती प्रबळ करत असताना आमचे आयोजक आणि त्यामध्ये एक लोकप्रिय स्पर्धा सुद्धा उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. ती बाप्पा मोरिया चषक 2024 ही स्पर्धा. अजून येणाऱ्या स्पर्धा आपल्याला कमिंग सून पाहायला मिळतील. इथून सुरुवात झालेली आहे विटी लाईनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. या अगोदर आपण वेढीच्या मैदानात सुद्धा स्पर्धा पाहिली 50,000 ची, 75,000 ची स्पर्धा आपण पाहू शकलात. स्पेनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं आयोजन करण्यात आलं. रबर बॉल स्पर्धा तर फेम आहे पालघर जिल्ह्यामध्ये, परंतु तदनंतर मनाचे राजे वेढी हे चषक सुद्धा आपण पाहिलं. संघाची धावसंख्या 32, 39 ची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑफ तुमच्या खूपच बाहेर, पंच वळत आहेत आणि विशाल नाईक सर या ठिकाणी दर्शवतात यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी टीम थोडीशी स्ट्रगल करते, संघर्ष करते. संघर्ष यावं, प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. पंचांकडे दाद, यस पंचांनी सांगितलं फाईट बॉलचा इशारा आणि राजू भोईर यावेळेला दर्शवतायत काय एक्झॅक्टली आपण पाहतायत. अगोदर त्यांनी रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉलरने सांगितलं हा रिव्ह्यू नको आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली. 37 रनची आवश्यकता. इथून सामना टर्न होऊ शकतो, त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून ऋषी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता अमोलचा, अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर त्यांनी टाकला आणि थोडासा खाली राहिला होता, त्या कारणास्तव बॅट हवेत फिरली आणि सबमरिंग डिलिव्हरी आपण पाहू शकता. डॉट बॉलची सांगता होत असताना 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी टीमला अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता.
फटका तर छान आहे परंतु तेवढं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. मॉर्कल येत आहेत, नो बॉलचा इशारा दिलाय आणि यावरून आपण पाहू शकाल 2+1 आणि इथून आपण पाहतायत ओ स्ट्रिपिंग साईड लाईन यावेळेला आपल्याला पाहायला मिळते आणि काय जबरदस्त आपण पाहू शकतायत विशाल नाईक सरांची नजर करडी पाहायला मिळाली. ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळत आहेत. म्हणून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या पंचांना का बोलवलं जातं, कारण क्वालिटी त्यांनी मेंटेन केली गेले. संघ कोणताही असो आम्हाला ते ठाऊक नाहीये, मैत्रीपूर्ण संबंध असोत किंवा नसोत, परंतु मैदानात आम्ही आमचं फेअर डिसिजन देणार हा त्यांचा हेतू असतो. च्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, तिथे पायावर जाऊन चेंडू आदळला. यस लेग बायचा इशारा विशाल नाईक सरांकडून येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38-33 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहेत, शेखर किणी आम्हाला दर्शवत आहेत की जवळजवळ 10 बॉलमध्ये 33 रन, 330 चा स्ट्राईक रेट प्रति चेंडू मागे. अमोलचा पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, खूप काही गुणवत्ता ठासून भरले. व्हॉट अ शॉट, संघर्षाचा षटकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 44 च्या घरामध्ये पोहोचली गेली. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे. आता विचार विनिमय करण्यास भाग पडले. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. कल्पेश पाटील एक जिद्दी खेळाडू, जिद्द चिकाटी ही त्याच्या अंगीकृत जरूर आहे. तो अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना जगदीश पाटील मॉर्कल पुढे सरसावतोय. चेंडूला परफेक्ट यावेळेला फील्ड करत असताना एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या टीमची स्थिती जर जाणून घेतली तर 45 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रनचं अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल आणि 26 रन प्रति चेंडू मागे. समीकरण बदलत राहतंय, हीच खरी मजा असते ती क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रत्येक बॉलला काहीतरी वेगळी घटना घडताना आपण सातत्याने पाहतो आणि म्हणूनच या खेळाला लोकप्रियता का मिळाली. एखादा प्रेक्षक वर्ग जेव्हा टेन्शन मध्ये असतो, कारण अलीकडच्या काळामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये असतो, अशा वेळेला काहीतरी एक एंटरटेनमेंट पाहावयास मिळावं त्यासाठी क्रिकेटच्या मैदानात आपण टेन्शन दूर करण्यासाठी हे सातत्याने येतो आणि त्या खेळाचा एन्जॉय करतो, त्या खेळाला एन्जॉय करतो. म्हणून क्रिकेटला आज बढती खूप मिळाली आणि IPLने तर प्रत्येकाचे दरवाजे खुले केले. चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. थोडासा अमोल कुठेतरी नर्वस होत असताना पाहायला मिळतो, कारण इथून थोडासा दबाव आहे. षटकार आल्यानंतर कोणत्याही गोलंदाजावर दबाव असतो. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये त्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा बॉल तयार. आता 8 बॉल 25 ची आवश्यकता. ऑन साइडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. फिल्डर तैनात, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत. अतिश गुड कॅच. फलंदाज बाद. ऋषी पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन. 7 बॉल 25 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 25 रन्स. मनोज पाटील मण्या बाद झाल्यानंतर संपूर्ण दारोमदार ऋषी पाटीलने उचलली. हेच आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. पहा, एका दुसऱ्या खेळाडूने क्रिकेट खेळलं जात नाही. 11 खेळाडूंचा समावेश असतो. एका साईडला तुम्ही 1 ते 2 जण उतरा, बॅटिंग चांगली करतील, परंतु फिल्डिंगला कोण असेल, म्हणून एका दुसऱ्याने हे क्रिकेट खेळलं जात नाही. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटच्या खेळामध्ये युनिटी स्ट्रेंथ. क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच मतभेद कधीच करू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये एकजूट राहा. क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्रीपूर्ण संबंध जोपासा. क्रिकेटच्या खेळामध्ये एकमेकांना शिवीगाळ करतील, परंतु पुन्हा एकदा मैदान सोडल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा एकत्रित या. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण तर बिलकुल करू नका, अन्यथा क्रिकेटच्या खेळाचा नायनाट हा 100% आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईटच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 धावा. रोहित म्हात्रे यांची जरूर आपण पाहू शकताय तर उणी थोडीशी जरूर असेल.
दिपेश म्हात्रे आपण पाहताय याच मैदानात 6 बॉल 6 मारले होते, परंतु आज इथे चांगली बॅटिंग मी करणार आणि ती उणी भरून काढेन हे दर्शवत असताना करणच्या बॅट मधून करण अंबाला स्टाईल मध्ये षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 53 सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. सकाळपासून 6-18, 6-22, 6-15, 6-14, 6-11 असे सामने आपण पाहिलेले आहेत आणि हा चेंडू सरळ प्रफुल्लजी घरत यांच्या स्वागतासाठी आला होता. अभिवादन करणारा हा एक अप्रतिम षटकार. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 रन्स. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. चला घाई करा, वेळ दौडू नका. घड्याळात वाजले 3:30 वाजण्याच्या सुमारास. इथून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत, जेणेकरून आयोजकांची हीच विनवणी आहे की आम्हाला प्युअर क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे. त्याकरता 5-5 षटकांचे हे सामने खेळवले जातात. गोलंदाज सज्ज होईल प्रणय. प्रणयकडे सुद्धा ती गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. आज काय करेल याकडे लक्ष सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला आपण गावाच्या नावासाठी खेळतो, त्यावेळेला एक वेगळाच ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो. जेव्हा गावकरी आपल्या पाठीशी असतात त्यावेळेला खूप काही आपली एक ताकद बनते. 53 रन, 6 बॉल 18 रनची आवश्यकता. कल्पेश पाटील काय मनामध्ये ठाण मांडून चांगली बॅटिंग करेल की प्रणय विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट घेईल की डॉट बॉल टाकेल. पहिलाच बॉल डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली. 5 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. आता मात्र सामना बॅलन्सिंग साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. स्वतःच्या होम ग्राउंडवर यजमान. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून सरळ बॅटचा उपयोग केला. या खेळपट्टीचा अंदाज बांधता कल्पेश पाटीलच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, फॅब्युलस टायमिंग, षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली गेली. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना आपण पाहू शकाल बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. प्रणयला चांगला कमबॅक करावा लागेल. जर सामना जिंकून दिला कल्पेशने तर साईशा नवज्योतकिनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. या वेळेला ऑन साइडला आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा उचलला कल्पेश पाटील. बॅक टू द डगआउट. ऊर्जा दिली होती नवज्योतकिनी यांनी, परंतु इथून आपण पाहतायत कल्पेशच्या खेळीचा अंत. एक चांगली बॅटिंग जरूर केली होती. 2 षटकार, एकंदरीत 15 धावा त्याने कुठल्या गेल्या होत्या त्या जवळजवळ 9 बॉल मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59. 3 बॉल 12. 2 मोठे फटके. आता पिंच हिटर कशा पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळेल. बॅटर विपुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. साई स्पोर्ट्स सरावली टीमने कमबॅक केलंय, कारण 2 एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतायत. महेंद्र भोईर, राजू भोईर, त्याचप्रमाणे गुरुला आपण पाहतायत, आतिशला आपण पाहू शकाल आणि बाकी अपकमिंग यंग टॅलेंट जरूर आपण पाहतायत. जगदीश पाटील मॉर्कल एक्सपिरियन्स आहे. चांगले खेळाडू. ज्या वेळेला तुम्ही सिनियर खेळाडूंच्या हाताखाली जेव्हा तुम्ही चांगलं नेतृत्व करता त्यावेळेला तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळतो, पुढे जाण्याची चालना मिळते, ते प्रेरणास्थान असतात. 3 बॉल 12. इथून जर आपण पाहिला तर चेंडूला सोडून दिलं. इथून आपण पाहू शकतायत कारण येतोय, परंतु इथून रेफर केलं गेलंय. रिस्क घेणार नाही आहेत पंच, कारण इथे क्रुशल मोमेंट आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये या थर्ड अंपायर जतीन आशुतोष व्यवहारे सर आहेत. वाईट तर आहे डेफिनेटली, परंतु इथून धाव कंप्लीट होईल का? नाही. OUT आउट. विपुलला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. 3 बॉल आणि 11 रन्स. 3 बॉल 11 रन्स. कोणता हुकमी फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जाईल? करण. तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतोय सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वाडा तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी नुकतीच परवाच्या दिवसामध्ये एक स्पर्धा कव्हर केली, भगवा करंडक धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक आबिटघर, आणि तिथे एक रूल्स पाहायला मिळाला. जेव्हा चेंडू
विकेट किपरच्या हातामध्ये जाईल, तो जरी दूर असला तरी सुद्धा तिथे डेट दिला जातो. हा वाडा क्रिकेट असोसिएशनचा नियम पाहायला मिळतो. मापोलीमध्ये स्पर्धा जी केली भिवंडी तालुक्यामध्ये नुकतीच, तिथे सुद्धा मात्र तो नियम पाहायला मिळतो. म्हणजे जेव्हा तुम्ही चुकी करता विकेट किपर त्यावेळेला ती धाव घेतली जाते आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे नियमावली आखली गेले. क्लीन बोल्ड, दांडी गोल, सुपर डिलिव्हरी, काय वेगवान चेंडू होता. आक्रमकता सिद्ध केली गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून प्रणयने. सुपर बॉलिंग. तर सामन्यामध्ये ह्या वेळेला आपण पाहू शकतायत थोडीशी या सामन्यामध्ये नाराजी व्यक्त करत असताना विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ. बॉल आहेत आता 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. योगेश किनी षटकार ठोकून मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये उमेद निर्माण करेल का, याकडे लक्ष आशा पल्लवित करेल का. 2 बॉल 11. सगळे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. सुंदर सामना. दोन बॉल 11 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथून आपण पाहतायत डॉट येणार नाही, लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. म्हणजेच गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अप्रतिम फटका तर छान होता. ऑन साइडला खेळला गेलाय. अतिश पुढे सरसावेल. इथून आपण पाहतायत सुरेख ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ऋषिकेश पाटीलने, परंतु त्याच्या खेळीच्या जोरावर विजयी श्री खेचून आणता आला नाही. परंतु एका साइडला आपण पाहिलं सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. साई स्पोर्ट्स सराव